छत्रपती संभाजीनगर शहरातील फटाके फोडणाऱ्या बुलेट्सवर उडान टप्पूंवर वाहतूक पोलिसांनी दंडुका उगारलाय। शुक्रवारी चौकात नाकेबंदी करून 115 मॉडिफाईड बुलेट्सवारांना 1,15,000 रुपयांचा दंड लावलाय। त्यातील 42,000 रुपयांचा दंड जागेवर वसूल करत 53 बुलेटच्या सायलेन्सरमध्ये झालेले बदल जागेवरच हटवून मूळ स्थितीत आणले गेल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिली आहे। बुलेट किंवा स्पोर्ट्स बाईक मॉडिफाय करण्याचे तरुणाईमध्ये हल्ली चांगलेच फॅड आहे। स्टंटबाजी, रेस लावण्याचे प्रकार देखील वाढले असून त्यांचे हेच फॅड उतरवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शड्डू ठोकलाय। मात्र यात किती सातत्य राहील हे पाहणे महत्त्वाचे आहे। आपल्या शहरात बुलेटच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज, कानाचे पडदे फाडतील असे हॉर्न, फटाक्यांचे आवाज दणदणाट करत भरधाव जाणाऱ्या स्पोर्ट्स बाईकचे प्रकार हल्ली वाढले आहेत। मॉडिफाईड बुलेट्सवारांविरोधात कारवाई करा अशा नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेत वाहतूक शाखेला कडक कारवाईच्या सूचना केल्या आहेत। त्यानुसार शुक्रवारी सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेचे अधिकारी, पोलीस निरीक्षक अमोल देवकर, अशोक भंडारे, सचिन इंगोले, राजेश मायेकर, सहाय्यक निरीक्षक विवेक जाधव यांच्यासह वाहतूक पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता। एमजीएम रस्त्यावर सकाळीच 50हून अधिक बुलेट्सवारांवर कारवाई करण्यात आली। मध्यवर्ती बसस्थानक, क्रांती चौक, हरसुलटी पॉइंट, सिडको, छावणी या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे।